तर ठाकरे बंधूंमधली जवळीक वाढत असतानाच नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केलेत। उद्धव ठाकरेंनीच राज ठाकरेंना छळलं आणि शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी प्रवृत्त केलं असा आरोप नारायण राणेंनी केलाय। फक्त राजच नव्हे तर एकनाथ शिंदे आणि गणेश नाईकांनी देखील ठाकरेंना कंटाळूनच शिवसेना सोडली असा दावा नारायण राणेंनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवर केलाय। तसंच जो बून से गई वो हौद से नहीं आती असं म्हणत नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय। तर आपल्या पोस्टमध्ये नारायण राणेंनी नेमकं काय लिहिलंय पाहूया। उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना भाऊबंदकी या नात्यानं परत या असं म्हणून प्रयत्न करतायत। मला आठवते याच उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांना छळले होते, त्रासही दिला होता। पक्षाबाहेर जायला यांनीच प्रवृत्त केलं होतं, त्याची यांना जाणीव नाही वाटतं आणि आता का म्हणून लाळ ओकतायत। राज ठाकरे, नारायण राणे, गणेश नाईक, एकनाथ शिंदेंनी शिवसेना वाढीसाठी आयुष्य दिलं, त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला। माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला सत्तेत बसवलं, यानं सत्ता घालवली। शिवसेनेच्या अधोगतीला पूर्ण जबाबदार उद्धव ठाकरे आहेत। मराठी माणसानं आणि हिंदूंनी उद्धव ठाकरेंना घरी बसवलं। गेलेले परत मिळवण्याची धमक आणि क्षमता उद्धव ठाकरेंमध्ये नाही। जो बून से गई वो हौद से नहीं आती। दरम्यान नारायण राणेंनी केलेल्या पोस्टवर ठाकरे गटाच्या नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात पाहूया। असं आहे की नारायण राणेंना आताच राज ठाकरेंची जर काही प्रेम आलं असेल तर 8 दिवसापूर्वी मनसेचे नेते श्री प्रकाशजी महाजन यांनी नारायण राणेंना त्यांची जागा दाखवलेली आहे। तो जरा तुम्ही त्या क्लिप काढून व्हायरल करा। नारायण राणे यांनी राजसाहेब ठाकरेंबद्दल किंवा त्यांच्या मुलानं जे वक्तव्य केलं त्याबद्दल प्रकाश महाजन यांनी सांगितलंय नारायण राणे हा एहसान परामोश माणूस आहे असं प्रकाश महाजन म्हणाले। ते तुम्ही वक्तव्य काढून बघा। त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी दिलेलं उत्तर पुरेसं आहे। मराठी माणूस म्हणून मराठीच्या प्रश्नावरती दोन भाऊ एकत्र येऊन मराठी मनामध्ये जे आहे ते करत असतील तर बाकीच्यांना यावरती कुठचंही कॉमेंट्स करण्याची गरज नाही। असं शिवसेनेची अधोगती प्रगती गेल्या 50-65 वर्षाचा 56 वर्षामध्ये महाराष्ट्राची जनता बघते। पुन्हा एकदा तेच चांगले दिवस उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली या शिवसेनेला येतील असा विश्वास आहे। झाडाला पालवी फुटते, ती ऋतूमध्ये वेगवेगळ्या ऋतूमध्ये ती गळते आणि नवीन पालव्या येतात। शिवसेना त्याच गतीने चाललेली आहे। खरं तर मराठी माणसांची ताकद जे मराठी माणसांच्या मनामध्ये महाराष्ट्राच्या मनामध्ये आहे ते आता घडतंय आणि त्यामुळेच नारायण भाजपच्या कार्यकर्त्यांना किंवा नेत्यांना पोटशू येतोय। खरं तर उद्धवजींवर आरोप करण्यापेक्षा ज्या बाळासाहेबांबद्दल तुम्ही बोललात, शिवसेना संपून टाकीन असं तुम्ही बोललात, शिवसेनेच्या कार्यकर्ता इतके शिल्लक राहू देणार नाही असं सांगितलात आणि त्याच बाळासाहेबांच्या शिवसेनेतनं आपल्या मुलाला धनुष्यबाणावर आपण निवडणुकीचं चिन्ह दिलं आणि त्याच बाळासाहेबांच्या शिवसेनेचा प्रचार तुम्ही पुन्हा एकदा केला ज्या बाळासाहेबांनी तुम्हाला पक्षातून हाकलून दिलं होतं आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही कुठल्याही गोष्टी करू शकता। त्यामुळे तुम्हाला राजसाहेब आणि उद्धवसाहेब यांच्यावर बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही।